नमस्कार मंडळी, मी पल्लवी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. गणपती बाप्पाच्या आगमनाची सगळीकडे जोरदार तयारी सुरू आहे आणि नैवेद्य म्हटलं की मोदक हवाच. पण बऱ्याच जणींना हातवळणीचे मोदक जमत नाही. तर काळजी नको. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने साच्यामध्ये सुरुवातीपासून सारण बनवण्यापासून ते मोदक उकडेपर्यंतचं सर्व साहित्य आणि प्रमाण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असे सुबक पांढरे शुभ्र उकडीचे मोदक तुम्ही झटपट घरच्या घरी तयार करा. चला तर मग खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपल्याला ओला नारळ लागणार आहे. तो ओला नारळ मी खवून घेतलेला आहे. जेवढा नारळ आहे त्याच्या निम्मा आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गूळ घेताना शक्यतो पिवळा घ्यायचा आहे, म्हणजे सारणाला रंग छान येतो. आता हे बघा, हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे आणि कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. गूळ आपल्याला फक्त इथे एकत्र करून घ्यायचा आहे, म्हणजे विरघळवून घ्यायचं आहे. त्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला हे मिश्रण आटवायचं नाही आहे. ही कढई मी आता जाड तळ असलेली घेतलेली आहे आणि गॅसवरती ठेवलेली आहे. मध्यम आचेवरती आपल्याला इथे गूळ विरघळवून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आणि सतत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे, करपवू द्यायचं नाही आहे किंवा कढईला कुठेही चिटकवू द्यायचं नाही. तर अशा पद्धतीने आपलं हे सारण तयार झालं. गूळ व्यवस्थित विरघळला गेला. गॅस बंद करूया. जर तुमच्याकडे इथे खसखस असेल तर 1 चमचा भाजून खसखस यामध्ये घालायची आहे. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ड्रायफ्रूट घालू शकता. मी इथे जायफळ किसून घालते आहे. थोडं जायफळ किसून घातल्यानंतर यामध्ये 1 चमचा मी वेलची पूड किंवा सुंठपूडसुद्धा तुम्ही घालू शकता. मी वेलची पूड घालून घेतलेली आहे. गॅस बंद आहे. आता हे सगळं आपण छान एकत्र करून घेऊया. या मोदकाच्या सारणाला खूप छान असा वास येतो. आता मिश्रण थंड होऊ देऊयात. आता मोदकाची जी पिठी आहे, ती पिठीचा एक सेपरेट मी संपूर्ण व्हिडिओ केलेला आहे. प्रत्येक तांदळाच्या पिठाचं प्रमाण किती घ्यायचं ते सुद्धा त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ही अशी सुगंधी पिठी मी 1 वाटी घेतलेली आहे. या व्हिडिओचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते आहे, ती तुम्ही बघा. आता जेवढी आपण पिठी घेतलेली आहे तेवढं पाणी एका जाड तळ असलेल्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये घ्यायचं. वरती अगदी थोडं 2 चमचे घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि यामध्येच आपल्याला 2 चमचे दूध घालून घ्यायचं आहे. दूध घातल्यामुळे ही जी मोदकाची पिठी तयार होते ती खूप छान पांढरी शुभ्र होते. तुपाची धार घालून घ्यायची आहे यामध्येच आणि थोडीशी साखरसुद्धा घालायची आहे. साखर घातल्याने हे जे आपलं वरचं कवर असतं ते खूप छान चविष्ट बनतं. तर अशा प्रकारे आता आपलं हे पाणी उकळलं गेलं चांगलं. आता यामध्ये मोदकाची जी पिठी आहे ती पिठी घालून घेऊया. गॅस एकदम मंद आचेवरती ठेवलेला आहे. मंद आचेवरती ठेवून आपल्याला सगळी पिठी एकाच वेळी घालून घ्यायची आहे. चमच्याने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. सगळं पाण्यामध्ये असं एकत्र करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून याला एक चांगली 5 मिनिट तरी वाफ बसू द्यायची आहे. या पिठाला चांगली वाफ बसू द्यायची. गॅस बंदच ठेवायचा आहे, गॅस चालू ठेवायचा नाही आहे. 5 मिनिट झालेले आहेत. झाकण काढले. आता हे जे छान वाफवलं गेलेलं पीठ आहे ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. ताटामध्ये काढून घेतल्यानंतर पीठ गरम असतानाच आपल्याला पेल्याने किंवा एखादा तांब्या घ्यायचा आहे आणि असं छान एकत्र करून घ्यायचं आहे. चांगलं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालं, आता थोडंसं कोमट झालेलं आहे. तर पाण्याचा हात लावून आता आपण हे पुन्हा छान असं मळून घेऊया. आवश्यकतेनुसारच पाणी लावायचं आहे. खूप जास्त पाणी एकाच वेळी इथे लावायचं नाही किंवा यामध्ये टाकायचं नाही आहे. तर हे बघा अशा पद्धतीने चांगलं मळून घेतलेलं आहे. यावरती थोडंसं तूपसुद्धा आपण लावून घेऊया आणि हे पीठ छान अगदी लोण्यासारखं मऊसूत असं मळून घ्यायचं आहे. हे बघा इथे तुम्हाला दाखवते की अशा पद्धतीचं एकदम मस्त मऊसूत असं हे झालेलं आहे आपलं पीठ तयार.
आपण हे पीठ जेवढं चांगलं मऊ मळून घेऊ तितके आपले हे मोदक छान एकसारखे कळीदार आणि सुबक बनतात. तर हे बघा अशा पद्धतीने मध्ये मध्ये तुपाचा पाण्याचा हात लावायचा आहे आणि याचे एकसारखे असे गोळे तयार करून घेऊया. एवढ्या पिठामध्ये साधारण 11 मोदक माझे तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने हे बघा मी सगळे गोळे एकाच वेळी तयार करून घेते. हे पीठ पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नाही आहे. एका डब्यामध्ये लगेच भरून घ्यायचं आहे. डब्याला झाकण लावायचं आहे. त्यानंतर मी अशा पद्धतीचा मोदकाचा साचा घेतलेला आहे. त्यालासुद्धा तूप लावून घेतलेलं आहे. एक पिठाचा गोळा मी घेतलेला आहे. हा पिठाचा गोळा हे बघा अशा पद्धतीने थोडा थोडा करून यामध्ये घालून घ्यायचा आहे. बोटाने कडेने अगदी दाबून कडेपासून व्यवस्थित असं घ्यायचं आहे आणि मध्ये जागा तयार करून घ्यायची आहे. ही जागा अशी तयार करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मोदकाचं हवं तितकं सारण भरून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मध्ये जागा तयार करून घेतलेली आहे आणि या साच्याला कडेने असं दाबून अगदी पीठ भरून घेतलेलं आहे. म्हणजे वरून अगदी मस्त सुबक असा या मोदकाला आकार येतो. आता यामध्ये आपण हे तयार केलेलं मिश्रण भरून घेऊया. काठोकाठ छान असं हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. इथे व्हिडिओमध्ये जसं दाखवले त्या पद्धतीने सगळं मिश्रण बोटाने आतपर्यंत व्यवस्थित असं दाबून भरून घ्यायचं आहे. त्यानंतर हा मोदक आता जे उरलेलं पीठ असतं त्याने बंद करून घ्यायचा किंवा वरून थोडंसं एक्स्ट्राचं पीठ असं इथे लावून घेतलं तरीही चालेल अशा पद्धतीने. आणि हा मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. खूप पटपट हे मोदक तयार होतात अगदी घाईच्या वेळेला सुद्धा आणि छान सुबक एकसारखे मोदक तयार होतात. तर हे बघा आता या साच्यातून आपण हे काढून घेऊया मोदक. तर अशा पद्धतीचा एकदम मस्त असा हा मोदक तयार झालेला आहे. मोदक व्यवस्थित बंद करणं एवढंच यामध्ये महत्त्वाचं आहे. तर हे बघा तुम्हाला दाखवते की अशा पद्धतीने आपण हा मोदक तयार करून घेतलेला आहे. याच पद्धतीने आता आपण बाकीचे सुद्धा मोदक करून घेऊया. वरून थोडंसं जर एक्स्ट्राचं पीठ आलेलं असेल तर ते सुद्धा काढून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा मोदक आता आपण करून घेऊया. प्रत्येक वेळी साच्याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मोदक अगदी अलगद सहजपणे निघले जातात. तर हे बघा अशा पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेते. तर असे हे आपले छान कळीदार मोदक तयार झालेले आहेत आणि आता हे मोदक आपण उकडायला ठेवूयात. तुम्ही इथे पाहू शकता किती मस्त पांढरे शुभ्र आणि कळीदार असे मोदक तयार झालेले आहेत. आता हे मोदक आपल्याला उकडायला ठेवायचे आहेत. त्यासाठी मी एक चाळण घेतलेली आहे. चाळणीला तुपाचा हात लावून घ्यायचा. खाली जर तुम्हाला वाटत असेल तर एखादा रुमाल ठेवू शकता किंवा हळदीचं पान ठेवू शकता आणि त्यामध्ये आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत. यावरती मी एक केशराची काडीसुद्धा लावलेली आहे आणि 15 मिनिट आपल्याला हे मोदक छान असे उकडवून घ्यायचे आहेत आणि उकडून घेतल्यानंतर मस्त गरमागरम असे आपले हे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. बिना हातवळणीचे तुम्ही हे मोदक तयार करू शकता आणि बाप्पाच्या नैवेद्याला असे मस्त उकडीचे मोदक नक्की तयार करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीचे मस्त नवनवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.